गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू ई लर्निंग प्रोग्राम. इन लास्ट पिरियडमध्ये आपण डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं असेल तर त्याचं सोल्युशन कसं फाइंड करायचं, जनरल सोल्युशन कसं फाइंड करायचं ते आपण पाठीमागच्या लेक्चरला फाइंड केलेलं आहे. आता हे जे लेक्चर आहे या लेक्चरला फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्री डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं असेल, त्यानंतर काही कंडिशन दिलेलं असेल तर त्याचं पर्टिक्युलर सोल्युशन आपण कसं फाइंड करायचं ते या लेक्चरला आपण पाहूया. क्वेश्चन आहे, for each of the following differential equation find the particular solution satisfy the given condition. 3 मार्कसाठी याच्या टाईपचे क्वेश्चन परीक्षेला विचारू शकतात. पहा, तर एक डिफरन्शियल इक्वेशन आहे 3 इंटू ई रेस टू एक्स इंटू टॅन वाय डी एक्स प्लस 1 प्लस ई रेस टू एक्स इंटू सेक्स स्क्वेअर वाय डी वाय इज इक्वल टू 0 वेन एक्स इक्वल टू 0 वाय इज इक्वल टू पाय. ही कंडिशन दिलेली, इनिशियल कंडिशन दिले, डिफरन्शियल इक्वेशन दिले. मग सुरुवातीला काय करायचं, हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे याचं जनरल सोल्युशन फाइंड करायचं. आता जनरल सोल्युशन कसं फाइंड करायचं, आपण पाठीमागच्या लेक्चरला व्हेरिएबल सेपरेशन मेथड जे आहे त्यानुसार आपण फाइंड केलेलं. मग गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन सोल्युशन कसं फाइंड करायचं, तर गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन लिहायचं 3 e raised to x into tan y dx plus 1 plus e raised to x into sec square y dy is equal to 0. हे डिफरन्शियल इक्वेशन घेतलं. आता डीवायची टर्म मला लेफ्ट साईडला ठेवायची, अदर टर्म राईट साईडला घेतल्या तर मायनस होईल, म्हणून 1 प्लस ई रेस टू एक्स इंटू सेक्स स्क्वेअर वाय डी वाय इज इक्वल टू मायनस 3 इंटू ई रेस टू एक्स इंटू टॅन वाय डी एक्स. हे झालं. आता व्हेरिएबल सेपरेशन घ्यायची, वायचा टर्म राईट साईडच्या वायचा टर्म लेफ्ट साईडला घ्या, लेफ्ट साईडच्या एक्सचा टर्म राईट साईडला घ्या, ते होईल व्हेरिएबल सेपरेशन. मग व्हेरिएबल सेपरेशन इज सेक्स स्क्वेअर वाय डिवाइड टॅन वाय इंटू डी वाय इज इक्वल टू मायनस 3 इंटू ई रेस टू एक्स डिवाइड 1 प्लस ई रेस टू एक्स इंटू डी एक्स. हे झालं व्हेरिएबल सेपरेशन. मग याचं इंटिग्रेशन घ्यायचं. एकदा व्हेरिएबल सेपरेशन झालं की इंटिग्रेशन. मग इंटिग्रेशन कसं घ्यायचं, therefore integration of sec square y upon tan y dy minus 3 into आता इथं डबल 3 झाला, हा 3 नको आहे. मग हा जर ब्रॅकेटच्या बाहेर घेतला तर मायनस 3 होईल, इंटू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स अपॉन 1 प्लस ई रेस टू एक्स डी एक्स. आता हे दोन्ही इंटिग्रेशन सोडवायचे. आता डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर वाय तो न्यूमरेटरमध्ये आहे आणि 1 प्लस ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स न्यूमरेटरला आहे, म्हणून लिहिता येईल लॉग ऑफ टॅन वाय इज इक्वल टू मायनस 3 इंटू लॉग ऑफ 1 प्लस ई रेस टू एक्स आणि पुढे लॉग, दोन्ही आन्सर लॉगमध्ये असल्यामुळे काय करायचं प्लस लॉग सी. आता मायनस 3 जो आहे किंवा पॉवर घ्या, 3 जो आहे तो ब्रॅकेटचं पॉवर होईल, log tan y is equal to minus log of 1 plus e raised to x bracket q plus log c. आता log a minus log b चा प्रॉपर्टी अप्लाय केली तर log of tan y is equal to log of c upon 1 plus e raised to x bracket q. दोन्ही साईडचं लॉगला कॅन्सल केला तर tan y is equal to c upon 1 plus e raised to x bracket q. हा राईट साईडला जी डिवाइड टर्म आहे लेफ्ट साईडला घेतली तर मल्टिप्लाय होईल, म्हणून देअरफॉर 1 प्लस ई रेस टू एक्स ब्रॅकेट क्यू इंटू टॅन वाय इज इक्वल टू सी, विच इज जनरल सोल्युशन ऑफ गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन. हे आलं जनरल सोल्युशन, परंतु पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड करायचं आहे वेन एक्स इज इक्वल टू 0 आणि वाय इज इक्वल टू पाय. दिलेल्या जनरल सोल्युशनमध्ये एक्सची व्हॅल्यू 0 ठेवायची, पाय वायची व्हॅल्यू पाय ठेवायची. देअरफॉर ई रेस टू 0ची व्हॅल्यू 1, 1 प्लस 1 2, 2चा क्यूब 8 येईल, म्हणून 1 प्लस ई रेस टू 0 ब्रॅकेट क्यूब इंटू टॅन पाय इज इक्वल टू सी. टॅन पायची व्हॅल्यू 0 आणि 0ने कुठल्याही संख्येला मल्टिप्लाय केलं तर ते काय येईल 0च येईल, म्हणून सीची व्हॅल्यू आली 0. मग सीची व्हॅल्यू जनरल सोल्युशनमध्ये ठेवायची. मग हेन्स पर्टिक्युलर सोल्युशन ऑफ गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन इज 1 प्लस ई रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब इंटू टॅन वाय इज इक्वल टू 0. तर हे आलं दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचं पर्टिक्युलर सोल्युशन. असं एक्झाम्पल 3 मार्कसाठी परीक्षेला विचारू शकतो. आता पुढचं एक्झाम्पल आहे एक्स मायनस वाय स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स
minus into bracket y plus x square y into dy is equal to 0 when x is equal to 2 y is equal to 0. हे डिफरन्शियल इक्वेशन दिलेले आहे, इनिशियल कंडिशन दिलेले आहेत, आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड करायचे. मग सुरुवातीला दिलेलं जे डिफरन्शियल इक्वेशन आहे याचं जनरल सोल्युशन फाइंड करायचं. मग गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज x minus y square x into dx minus into bracket y plus x square y into dy is equal to 0. आता dy ची टर्म जी आहे लेफ्ट साइडला ठेवायची, विदाउट dy बाय dx विदाउट dy ची टर्म राईट साइडला घ्यायची. मग पहा therefore y plus x square y into dy is equal to x minus y square x into dx. आता लेफ्ट साइड मधून ब्रॅकेट मधून पहा y कॉमन घेता येईल, राईट साइड मधून ब्रॅकेट मधून x कॉमन घेता येईल. therefore y into bracket 1 plus x square dy is equal to x into bracket 1 minus y square into dx. आता याचं व्हेरिएबल सेपरेशन घ्यायचंय. मग देअरफॉर व्हेरिएबल सेपरेशन x, y च्या टर्म लेफ्ट साइडला घ्या, x च्या टर्म राईट साइडला घ्या. मग y अपॉन 1 प्लस वाय स्क्वेअर dy इज इक्वल टू x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. हे झालं व्हेरिएबल सेपरेशन. दोन्ही साइडचं इंटिग्रेशन घेतलं, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स. देअरफॉर इंटिग्रेशन y अपॉन 1 मायनस वाय स्क्वेअर dy इज इक्वल टू इंटिग्रेशन x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. आता डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह पहा, 1 मायनस वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मायनस 2 आहे. इथे मायनस 2 येण्यासाठी मग मायनस 1 हाफने मल्टिप्लाय करा किंवा मायनस 2 ने डिवाइड आणि मायनस 2 ने मल्टिप्लाय, मग ॲडजस्टमेंट करायची. मायनस 1 हाफ इंटू मायनस 2 म्हणजे मायनस 2 ने मल्टिप्लाय केलं, मायनस 2 ने डिवाइड केलं बॅलन्स होण्यासाठी. तसंच राईट साईडला 1 प्लस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आहे 2x, म्हणून 2 ने मल्टिप्लाय 2 ने डिवाइड, हे ॲडजस्टमेंट केली. आता 1 मायनस 1 हाफ इंटू डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला असेल तर लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर. लॉग ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1 हाफ इंटू लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. दोन्ही आन्सर लॉगमध्ये असल्यामुळे इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट काय केला, लॉग सी घेतला. आता मायनस 1 हाफ जो आहे कॉमन घेतला, देअरफॉर मायनस 1 हाफ किंवा मायनस 1 अपॉन 2 कॉमन घेतला तर काय येईल, मायनस लॉग ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू, इथे पण किंवा एलसीएम घ्या, हा 2 काय होईल, हा लेफ्ट साइडला घेतला तर 1 अपॉन 2 कॉमन घ्या आणि तो 2 राईट साइडला डिवाइड आहे, राईट साइडला घेतला तर तो मल्टिप्लाय होईल. म्हणून मायनस लॉग ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 2 लॉग सी. आता 2 जो लॉगला मल्टिप्लाय आहे तो सीचा काय आहे, पॉवर होईल. म्हणून मायनस लॉग ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर इंटू लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस सी मायनस प्लस 2 लॉग सी. पुढे हा मायनस जो आहे तो ब्रॅकेटचा काय आहे, पॉवर होईल. therefore log of 1 minus y square bracket raised to power minus 1 is equal to log of 1 plus x square plus log of c square. आता राईट साइडला प्रॉपर्टी अप्लाय केली, लॉगरिथम log a plus log b is equal to log a into b. therefore log of 1 minus y square bracket raised to minus power 1 is equal to log of c square into bracket 1 plus x square. दोन्ही साइडचा लॉग कॅन्सल केला तर 1 मायनस वाय स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू पॉवर मायनस 1 इज इक्वल टू सी स्क्वेअर इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर. हा ब्रॅकेट रेज टू पॉवर मायनस 1 म्हणजेच काय लिहिता येईल, 1 अपॉन लिहिता येईल. 1 अपॉन 1 मायनस वाय स्क्वेअर म्हणजे पॉवर पॉझिटिव्ह करायचं असेल तर तो 1 अपॉन लिहायचा. 1 अपॉन 1 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर. देअरफॉर हा राईट साइडला घेतला तर मल्टिप्लाय होईल, म्हणून 1 मायनस वाय स्क्वेअर इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू सी स्क्वेअर इज इक्वल टू 1. तर हे आलं जनरल सोल्युशन. विच इज जनरल सोल्युशन, देअर फेन एक्स इक्वल टू 2 वाय इक्वल टू 0. आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड करायचं, मग इनिशियल कंडिशन ठेवायच्या. एक्स इक्वल टू 2 ठेवा, वाय इक्वल टू 0 ठेवा. 1 मायनस 0 1 येईल, 1 प्लस 4 5 येईल, सी स्क्वेअर. देअरफॉर
c square is equal to 1 upon 5. c square is equal to 1 upon 5. Therefore c square ची व्हॅल्यू ठेवा इथे जनरल सोल्युशन मध्ये 1 minus y square into 1 plus x square into 1 upon 5 is equal to 1. हा 5 जो आहे लेफ्ट साइडला मल्टिप्लाय आहे, राईट साइडला घेतला की तो मल्टिप्लाय, लेफ्ट साइडला डिवाइड आहे, राईट साइडला घेतला तर तो मल्टिप्लाय होईल. मग therefore 1 minus y square into 1 plus x square is equal to 5. तर हे आलं पर्टिक्युलर सोल्युशन विच इज रिक्वायर्ड पर्टिक्युलर सोल्युशन ऑफ गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन. तर अशा टाईपचे एक्झाम्पल परीक्षेमध्ये 3 मार्कसाठी विचारतात. पुस्तकमध्ये अशा टाईपचे एक्झाम्पल दिलेले, ते एक्झाम्पल तुम्ही सराव करा. पुढचं एक एक्झाम्पल एक्झरसाइजसाठी आहे पहा. होमवर्क e raised to y plus 1 into cos x plus e raised to y into sin x into dy upon dx is equal to 0 पाहिजे, is equal to 0 when x is equal to pi by 6, pi equal to 0. Find this general particular solution find करायचे. आता पुढची एक सबस्टिट्यूशन मेथड आहे. क्वेश्चन आहे रिड्यूस ईच ऑफ द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन टू व्हेरिएबल सेपरेशन फॉर्म अँड ही सॉल्व. आता हे एक्झाम्पल आहे dy बाय dx इज इक्वल टू कॉस ऑफ x प्लस वाय. हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे हे आपण डायरेक्ट व्हेरिएबल सेपरेशन फॉर्ममध्ये लिहू शकत नाही. म्हणून आता इथे जे आहे हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे हे सबस्टिट्यूशन मेथडवर आहे. मग असं सबस्टिट्यूशन ठेवायचं x प्लस वाय इज इक्वल टू यू ठेवा. मग पहा दिलेलं सोल्युशन कसं लिहायचं. गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन dy by dx is equal to cos of x plus y. याला इक्वेशन नंबर लिहिलं 1. पुट x plus y is equal to u. याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x केलं, x चा डेरिव्हेटिव्ह 1, y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx, u चा डेरिव्हेटिव्ह du अपॉन dx. मग यावरून dy by dx कसं लिहिता येईल आपल्याला, dy by dx ची व्हॅल्यू पाहिजे. मग dy by dx इज इक्वल टू du अपॉन dx मायनस 1. मग therefore इक्वेशन 1 विल बी, इक्वेशन 1 मध्ये ठेवा dy by dx ची व्हॅल्यू आहे du अपॉन dx मायनस 1 इज इक्वल टू x प्लस वाय ची व्हॅल्यू u कॉस u. हा राईट साइड, लेफ्ट साइडचा जो मायनस 1 आहे राईट साइडला घेतला तर प्लस होईल. मग du अपॉन dx इज इक्वल टू कॉस u प्लस 1 किंवा 1 प्लस कॉस u. आता हे झालं एक कुठल्या फॉर्ममध्ये आलं, व्हेरिएबल सेपरेशन फॉर्ममध्ये आलं. आता याचं व्हेरिएबल सेपरेशन घेता येईल. आता मग पुढे व्हेरिएबल सेपरेशन इज du अपॉन 1 प्लस कॉस u इज इक्वल टू dx. व्हेरिएबल सेपरेशन जा. मग इंटिग्रेशन देअरफॉर किंवा याचं 1 प्लस कॉस u ला लिहिता येईल तुम्हाला 2 कॉस स्क्वेअर u अपॉन 2. 1 प्लस कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला 2 कॉस स्क्वेअर थीटा. तो फॉर्म्युला अप्लाय करायचा 2 कॉस स्क्वेअर u अपॉन 2 आणि 1 अपॉन कॉस स्क्वेअर u अपॉन 2 म्हणजेच काय तर सेक्स स्क्वेअर. म्हणजेच काय येईल, हा 2 जो आहे हा राईट साइडला घेतला मल्टिप्लाय होईल. म्हणून सेक्स स्क्वेअर u अपॉन 2 इंटू du इज इक्वल टू 2 dx. आता हे झालं व्हेरिएबल सेपरेशन. मग इंटिग्रेशन, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स, therefore इंटिग्रेशन सेक्स स्क्वेअर u अपॉन 2 du इज इक्वल टू 2 dx. मग याचं इंटिग्रेशन कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे तर tan u अपॉन 2 चा डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणून tan ऑफ u ऑफ सेक्स स्क्वेअर u अपॉन 2 चं इंटिग्रल काय येईल tan ऑफ u अपॉन 2 आणि u अपॉन 2 चं इंटिग्रल काय येईल, जो u चा जो कोइफिशियंट आहे 1 अपॉन 2 आपण इंटिग्रेशन मध्ये काय करतो डिवाइड देतो, म्हणजे त्याला डिवाइड येईल 1/2 आणि हा 1/2 जो आहे मल्टिप्लिकेशन मध्ये लिहिता येईल 2. म्हणजे सेक्स स्क्वेअर u अपॉन 2 चं इंटिग्रल काय आलं tan ऑफ u अपॉन 2 डिवाइड 1 अपॉन 2 दॅट इज मल्टिप्लाय होईल तो 2 इज इक्वल टू 2x प्लस c. दोन्ही साईडचा 2 कॅन्सल केला तर काय येईल पहा, but u is equal to x plus y. Therefore tan of x plus y upon 2 is equal to x plus c. तर हे आलं which is required general solution of given differential equation. तसंच पुढचं एक एक्झाम्पल पाहू आपण. सेकंड, x plus y into dy upon dx is equal to sec square of
एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता हे डिफरन्शियल इक्वेशन आहे, फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्री आहे, परंतु ह्याचं व्हेरिएबल सेपरेशन तुम्हाला घेता येत नाही. मग असं जे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये काहीतरी सबस्टिट्यूशन ठेवता येईल. मग असं पाहायचं की कुठली टर्म आहे की ते सबस्टिट्यूशन ठेवावं लागेल. तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू, जर सबस्टिट्यूशन घेतलं इक्वल टू यू ठेवलं, पहा गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन. Therefore, x plus y into dy by dx is equal to sec of x square plus y square. याला इक्वेशन नंबर लिहिलं 1. मग x square plus y square is equal to u ठेवलं, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x केलं, x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y इंटू dy बाय dx आणि राईट साईड यूचा डेरिव्हेटिव्ह यूचा डेरिव्हेटिव्ह du अपॉन dx. 2 कॉमन घेतलं, राईट साईडला घेतला तर डिवाइड होतो. मग x प्लस वाय इंटू dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन 2 इंटू du अपॉन dx. म्हणजे लेफ्ट साईडची जी टोटल टर्म आहे याच्याऐवजी 1 अपॉन 2 इंटू du अपॉन dx ठेवता येईल. देअरफॉर इक्वेशन 1 विल बी, मग 1 अपॉन 2 इंटू du अपॉन dx इज इक्वल टू सेक u. हा 2 जो आहे राईट साईडला घेतला तर मल्टिप्लाय होईल किंवा व्हेरिएबल सेपरेशन घ्या, du अपॉन सेक u इज इक्वल टू 2dx. हा dx राईट साईडला घेतला तर मल्टिप्लाय होईल, सेक u लेफ्ट साईडला घेतला तर डिवाइड होईल. मग सेक यू du अपॉन सेक u इज इक्वल टू 2dx. 1 अपॉन सेक u म्हणजेच कॉस u. मग इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स, du अपॉन सेक u इज इक्वल टू 2 इंटू इंटिग्रेशन du आणि 1 अपॉन सेक u म्हणजेच काय तर कॉस u. इंटिग्रेशन कॉस u du इज इक्वल टू 2 इंटिग्रेशन dx. कॉस यूचा डेरिव्हेटिव्ह, कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे साइन यू, तर साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस यू, म्हणजे कॉस यू कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे तर साइन यूचा. मग कॉस यूचा इंटिग्रल साइन यू इज इक्वल टू dx इंटिग्रल x प्लस सी, बट u इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. Therefore, sin of x square plus y square is equal to 2x plus c, which is required general solution of given differential equation. आता काही होमवर्क साठी एक्झाम्पल आहे. हा पहिलं एक्झाम्पल आहे x मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dy बाय dx इज इक्वल टू ए स्क्वेअर. सेकंड आहे, याच्यामध्ये सबस्टिट्यूशन ठेवायचं x मायनस वाय इज इक्वल टू यू. त्यानंतर cos square x minus 2y is equal to 1 minus 2 dy by dx. सबस्टिट्यूशन ठेवायचं x minus 2y is equal to u. Third, 2x minus 2y plus 3 dx minus x minus y plus 1 into dy is equal to 0. इथे 2 कॉमन घ्या, ब्रॅकेटमध्ये x minus y, इथे x मायनस वाय आहे, मग सबस्टिट्यूशन ठेवायचं x मायनस वाय इज इक्वल टू यू. व्हेरिएबल सेपरेशन घ्या, सोडवा. त्यानंतर कंडिशन दिलेली, वेन x इज इक्वल टू 0 y इज इक्वल टू 1 फाइंड करायचं आहे. अशा टाईपचे एक्झाम्पल पुस्तकमध्ये पण आहेत, तुम्ही सोडवा, सराव करा. अशा टाईपचे एक्झाम्पल परीक्षेमध्ये तुम्हाला 3 मार्कसाठी विचारू शकता. आता पुढच्या लेक्चरला जे पुढचे सोल्युशन फाइंड करण्याचे जे सेकंड मेथड आहे, सेकंड मेथड जे आहे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन, तर ती जे मेथड आहे आपण पुढच्या तासाला पाहू. थांबू आता इथे. थँक्यू.